आज दैनिक महाराष्ट्र आरंभ कार्यालयामध्ये ओबीसीचे नेते लक्ष्मणजी हाके साहेब यांनी सदिच्छा भेट दिली असताना सर्वप्रथम आपलं दैनिक महाराष्ट्र आरंभच्या वतीने स्वागत करतो। आज बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण पेटल्याच्या नंतर एक जातीयवाद हा 2024च्या लोकसभेला बीड जिल्ह्यामध्येच पाहायला मिळाला सर्वात जास्त। हा बीड जिल्ह्यामध्येच का पाहायला मिळाला तर हा स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारावरती चालणारा जिल्हा आहे। हा स्वर्गीय केशर काकू यांच्या विचारावरती चालणारा जिल्हा आहे। तर या जिल्ह्यामध्ये आज मराठा समाजाला बीड जिल्ह्याने अनेक मंत्री, आमदार, खासदार व राजकीय नेते दिलेले आहेत। याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे यांनी आंदोलन उभारलेलं आहे। तर ओबीसी नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मणजी हाके साहेब यांच्यामध्ये जो संघर्ष आज पाहायला मिळत आहे, ओबीसी समाजासाठी लढणारे लक्ष्मणजी हाके साहेब हे आज बीड जिल्ह्या दौऱ्यावर असताना आज या ठिकाणी सदिच्छा भेट दिल्यानंतर आज हाके साहेब जी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये 2024ला जो जातीवाद झाला त्या जातीवादाबद्दल आपण काय सांगू इच्छिता? खरं तर महाराष्ट्राचा खरा चेहरा आज देशासमोर येतो। महाराष्ट्र म्हटलं की फुले शाहू आंबेडकरांची भूमी, किंवा महाराष्ट्र म्हणलं की एक पुरोगामी महाराष्ट्र किंवा प्रगतशील महाराष्ट्र अशी एक ओळख महाराष्ट्रामध्ये आहे। परंतु महाराष्ट्रामधल्या 50%हून जास्त लोक सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असताना त्यांचं आरक्षण चॅलेंज होतंय आणि त्यांना दुय्यम वागणूक इथल्या व्यवस्थेनं शेकडो वर्ष दिली। त्याच पद्धतीनं आत्ताची लोक, आत्ताचे आंदोलक तशा पद्धतीनं ट्रीट करताना दिसून येतात। एका बाजूला 96 कुळीचा अभिमान सांगितला जातो, एका बाजूला आम्ही क्षत्रिय आहोत असं म्हटलं जातं, एका बाजूला आम्ही तुम्हाला बघून घेऊ, आम्ही तुमचा पराभव करू, आम्ही तुम्हाला राजकारणातून संपवू। एका बाजूला एवढा जातीय अभिनिवेश बाळगला जातो की या महाराष्ट्रामधल्या ओबीसी, भटक्या विमुक्त, दीनदलित, SC ST कॅटेगरीमधल्या मुस्लिम अल्पसंख्याक समूहामधल्या लोकांच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होते किंवा संभ्रमावस्था निर्माण होते। यार आपण ओबीसी मध्ये जन्म घेतला, चूक केली का? आपल्याला बाबासाहेबांनी 340व्या कलमामध्ये इथल्या ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे आणि तसा लाभ देण्याचा इथल्या संविधानानं एक तसं प्रावधान करून ठेवलं आणि त्याचा लाभ घेणं म्हणजे गुन्हा आहे का? अशा पद्धतीची भावना या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये आहे। आज महाराष्ट्रामध्ये जो मराठा ओबीसी वाद आहे, प्रामुख्याने जर पाहिलं तर तो मराठा आणि ओबीसी वाद म्हणण्यापेक्षा काही जणांचं असं म्हणणं आहे, काही लोकांचं की तो मराठा वर्सेस वंजारा। असं नाही, महाराष्ट्रामध्ये बंजारा असेल, वंजारी असेल, धनगर असेल, माळी असेल, गावगाड्यामधले मग छोटे 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 सगळे अलुतेदार असतील, विजयंती अ ब क ड प्रवर्गातल्या मंडळी असतील, गुन्हेगार म्हणजे बेडर रामोशीपासून, वडारपासून, पार लमानपासून सगळी मंडळी कुटुंबीय दृष्टी आहे। हे अनऑर्गनाइज्ड आहे, ते एकत्र नाही, ते त्यांचा पॉलिटिकल राजकारण हा पेशाच नव्हता कधी, त्यांनी राजकारण कधी केलं नाही। बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही एक व्हा, तुम्ही शासनकर्ती जमात व्हा, मी तुमच्या मताला लाख मोलाचा अधिकार देतोय, पण लोकांना बाबासाहेब समजले नाही, लोकांना संविधान समजलं नाही, लोकांना त्या लाख मोलाच्या मताचा अधिकार समजला नाही। संस्थानिक गेले, वतनदार गेले, जहागीरदार गेले आणि आता नव्याने आमदार खासदार आले। रिपीट अगेन अगेन एका घरामध्ये 5-5, 6-6, 7-7 वेळा आमदार खासदार जी लोक झाली, ज्यांना आमच्या ओबीसीनी, आमच्या दीनदलितांनी, SC ST मतदान केलं, तीच माणसं आता ओबीसीवर ब्रश शब्द बोलायला तयार नाही। आज मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो किंवा पुतळ्याचा उल्लेख नाहीये। परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे आज जो द्वेष आहे त्यांच्याबद्दल तो आज सुद्धा कायमच आहे, कारण त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो किंवा संविधानिकरित्या आरक्षण पाहिजे, परंतु त्या ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो का नाही? बघा, जरांगे पाटील नावाची व्यक्ती ते काही चळवळीचा नेता होऊ शकत नाही। मी नेहमी त्यांच्यावरती या गोष्टी बोलत आलो, पण जरांगेंना कळत नाही ती नाही, पण या महाराष्ट्राच्या भूमीनं आमच्या मराठा बांधवांचे या महाराष्ट्रामध्ये 56 मोर्चे बघितले। त्या 56 मोर्चामध्ये एकाच मोर्चामध्ये फक्त छत्रपती शाहू महाराजांचा फोटो लावलाय, तो पण कुठल्या? कोल्हापूरच्या। कारण कोल्हापूरच्या नगरीमध्ये, शाहू नगरीमध्ये ते गेले, तिथं फक्त शाहू महाराजांचा फोटो सोडला
तर या 55 मोर्चामध्ये त्यांना शाहू महाराज सुद्धा चालत नाही. मग ज्या फुले शाहू आंबेडकरांनी समतेचं तत्व दिलं, रिझर्वेशन पॉलिसीचं तत्व दिलं, पाया घातला या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये, त्यांच्या प्रतिमा यांना चालत नाहीत आणि ते काय म्हणतायत की आम्हाला मागासवर्गीयामधून आरक्षण द्या. हे हास्यास्पद. कुणालाही संविधान मानणाऱ्या, लोकशाही मानणाऱ्या, प्रत्येकाचा आदर करणाऱ्या, रिस्पेक्ट करणाऱ्या कुठल्याही सुजाण नागरिकाला, देशभक्त नागरिकाला हे आंदोलन म्हणजे हास्यास्पद आंदोलन वाटतं. नक्कीच यावेळी अनेक मागासवर्गीय समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, वेगवेगळ्या महापुरुषांचे फोटो मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाच्या ठिकाणी स्वागत करत असताना दिले. परंतु त्या ठिकाणी ते फोटो नेमके कुठे गेले असाही प्रश्न यावेळी तमाम महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे. तसेच या ठिकाणी म्हणजे मी एक स्वतः मागासवर्गीय समाजातील संपादक असल्यामुळे मला पडलेला प्रश्न असा आहे की त्याचं उत्तर कदाचित ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब देतील अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. विचारू शकतो की महारापेक्षा मांग बरा आणि मांगापेक्षा चांभार बरा, म्हणजे जे दगडापेक्षा इट मऊ आहे, जे आमच्या समाजाला आज म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये अशा अनेक अॅट्रॉसिटी आहेत सध्या ह्या चालू कार्यकाळामध्ये जवळपास 1-2 महिन्यामधल्या, की समजा ही जी मन आहे जुनी, तर या मनीवर बघा महाराष्ट्र असो किंवा देश असो, इथं जातीची उतरल आहे. सगळ्या तळाला जे बहुजनांचं मोठं गाडगं आहे, मोठं म्हणजे त्याला आपण डेरा म्हणू, त्याच्यावरती एक छोटी संक्रांत आहे, त्याच्यावरती एक छोटस लोटका आहे, त्याच्यावरती एक छोटस बुंडुकलं आहे आणि त्या बुंडुकल्याचं तोंड उघड आहे आणि ते बुंडुकलं आमच्या बहुजनांच्या वडक्यावर बसलं. वरचा खालच्याला लाता घालतोय, त्याच्या खालचा त्याच्या खालच्याला लाता घालतोय, त्याच्या खालचा त्याच्या खालच्याला लाता घालतोय. इथली व्यवस्था, इथलं समाजकारण, इथलं राजकारण, इथली संस्कृती, इथलं ग्रामदैवताचं देवळापासून ते गावातल्या पाराच्या कट्ट्यापर्यंत एका बुंडुकल्यानं हे सगळं ताब्यात घेतलेलं आहे. आणि ह्या बुंडुकल्याचं हे अस्तित्व जोपर्यंत या बहुजनांचं तोंड उघडं होणार नाही, जोपर्यंत म्हणजे मनोज जरांगे पाटील असं म्हणायचं म्हणता येईल बुंडुकलं. अरे या डेऱ्यामध्ये हा महाराष्ट्र बंदिस्त आहे, या डेऱ्यामध्ये 18 पगड जातीये, या डेऱ्यामध्ये खरा महाराष्ट्र आहे, या डेऱ्यामध्ये बहुजनांच्या अस्मिता, दैवत, त्यांच्या रीती रिवाज, परंपरा, साहित्य, कल्चर, लेखनशैली. आज मराठी साहित्यामध्ये आजही आमच्या बंजारा समाज आहे, बंजारा समाजाची बोलीभाषा आहे, ती बोलीभाषा लिखित नाहीये, ती बोलली जाते पण लिखित नाही. जर या मराठी सारस्वतांनी ज्यांनी मराठी भाषेचा ठेका घेतला संस्कृतीचा, या माणसाने त्या बंजारा भाषेला जर लिखित स्क्रिप्ट दिला असतं तर अजून एक प्रवाह या मराठी भाषेमध्ये आला असता आणि तो समृद्ध झाला असता. अशा अनेक बोलीभाषा आहेत, पण ही बहुजनांची भाषा, बहुजनांची रीतिरिवाज, बहुजनांचा हक्क आणि अधिकार, बहुजनांचा महाराष्ट्र या बुंडुकलेनी बंदस्ती केला. आणि आता पुन्हा तेच बुंडुकलं म्हणतोय की आम्हाला मागासवर्गीयांमधून आरक्षण द्या. नक्कीच. म्हणजे हाके साहेब, आणखीन एक शेवटचा प्रश्न की बीड जिल्ह्याची शान स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या कन्या पंकजाताई मुंडे या बीड लोकसभेला उभा राहिल्या होत्या. बीड विधानसभेमध्ये आणि गेवराई विधानसभेमध्ये सर्वात जास्त जातीवाद झाला, माजलगाव मतदारसंघामध्ये सर्वात जास्त जातीवाद झाला व जे ताईंसोबत महायुतीमध्ये बीडचे आमदार होते महायुतीतले, यांनी त्या ठिकाणी काम केलं नाही असा ग्रामीण भागामध्ये आरोप होत आहे. तर दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची म्हणजे की लक्ष्मण हाके यांना सुरुवातीपासूनच पंकजाताई व धनुभाऊंनी म्हणजे हे ओबीसीचं आंदोलन करण्यासाठी सांगितलं व पुढे केलं असं म्हणणं आहे. तर शरद पवारांनी जरांगे पाटील यांना मराठा आंदोलन करण्यासाठी महायुतीच्या म्हणजे विरोधामध्ये सांगितलं, याबद्दल आपण हे बघा आरोप होत जातात. आम्ही हक्काने अधिकाराची भाषा बोलत आहोत. आम्ही हक्काने अधिकाराची भाषा बोलत असताना या महाराष्ट्रामध्ये बघा, आता पंकजाताईंचा पराभवाचा तुम्ही उल्लेख केला, इथं जात वर्चस्वाशिवाय यांच्या डोक्यामध्ये जरांगेंना ना शोषितांची लढाई लढायची, ना वंचितांची लढायची, ना सामाजिक न्याय म्हणजे काय असतो ना काय माहितीये. जर त्यांना समतेची, सामाजिक न्यायाची भूमिका लढायची असती तर पहिल्यांदा फुले शाहू आंबेडकरांच्या प्रतिमा लावल्या असत्या. तुम्ही मगाशी अॅट्रॉसिटीचा उल्लेख केला, अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा म्हणून या 56 मोर्चांची मागणी होती. जरांगे पाटलांनी येऊन भूमिका जाहीर करावी. बरं, जरांगे पाटलांची तेवढी कुवत नाही, हैसियत नाही, पण हे जे आमदार जाऊन त्यांना सपोर्ट करतात, प्रत्येक तालुक्याचे जिल्ह्याचे आमदार खासदार, या माणसांनी आम्हाला अॅट्रॉसिटी कायद्या संदर्भात त्यांची भूमिका लेखी पत्रानं कळवावी. नाहीतर दलित बांधवांनी जे लोकसभेला केलं, झालं काय लोकसभेला, दलित बांधवांनी, आमच्या मुस्लिम बांधवांनी संविधानातला बदल आणि समान नागरिक कायदा म्हणून या लोकांना मतदान केलं. त्याच माझ्या बांधवांनी
संपवला कोण माहितीये? ओबीसी संपवला. म्हणजे शिक्षा कोणाला मिळाली? ओबीसीला मिळाली. आमचं म्हणणं असं आहे, जो संविधानाची भाषा बोलतो, जो कायद्याची भाषा, आमच्या ओबीसीच्या एकातरी नेत्यानं, एकातरी संघटनेनं अॅट्रॉसिटी कायदा रद्द व्हावा म्हणून एखाद्या मोर्चात मागणी केली का कधी? त्यामुळं आरक्षणाच्या दायऱ्यामधल्या, सामाजिक न्यायाच्या दायऱ्यामधल्या, गावगाड्यामधल्या, ज्याला बहुजन खरा महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन झालं, देशाला स्वातंत्र्य मिळालं, ब्राह्मणेतर चळवळ, आम्हा दीनदलितांना, आम्हा ओबीसी बांधवांना, आम्हा भटक्याविमुक्त जाती जमातींना, आम्हाला ब्राह्मणांची भीती घातली गेली. आणि या बहुजन समाजावरती वर्चस्व निर्माण करून कारखानदारी, कोऑपरेटिव्ह सेक्टर, एज्युकेशन सिस्टीम, ठेकेदारी सिस्टीम, आमदार खासदाराची ठेकेदारी, अरे एका घरामध्ये 7-7, 8 वेळा आमदार खासदार. जे पंजाबमध्ये जे संस्थानिक निर्माण झाले, ते पंजाबमधले सगळे संस्थानिक गेल्या 2-3 वर्षामध्ये सगळ्यांना पराभूत करण्याचं काम पंजाबच्या जनतेने केले. आणि तेच येऊ घातलेल्या 2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातले हे संस्थानिक सगळे भुईसपाट झालेले. महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्याची काल 2 दिवसापूर्वी बैठक घेतल्या की बीड विधानसभेच्या प्रत्येक विधानसभेचा आढावा घेण्यासंदर्भात 288 उमेदवार ते देतील किंवा नाही देतील, आपण देणार आहात का ओबीसीला? हे बघा, बीड जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बीड जिल्ह्यामधले 6च्या 6 आमदार हे ओबीसी बहुजन, ओबीसी दीनदलित, ओबीसी अल्पसंख्याक, 6च्या 6 उमेदवार आमचे हे या सगळ्या प्रवर्गांना बिलॉंग करणारे असतील आणि 6च्या 6 उमेदवार आमचे निवडून आलेले असतील. एवढा मी तुम्हाला सांगतो. आपण महाराष्ट्रात 288 उमेदवार देणार आहात का? मी 288ची आम्ही भाषा बोलणार नाही, पण आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि बहुजनांच्या सामाजिक न्यायाच्या आरक्षणाची ठाम भूमिका घेणारी माणसं, चळवळीतली माणसं या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त आम्ही पाहतो. महाराष्ट्रामध्ये म्हणजे जो ओबीसी आणि मराठा वाद चालू आहे सध्या, त्याच्यामध्ये मागासवर्गीय समाजाचं लोकसभेला जसं आपण म्हणालात की विरोधामध्ये मतदान केलं ओबीसी नेत्यांच्या, परंतु 2024च्या विधानसभेमध्ये वैयक्तिक माझं तरी असं मत आहे की ते मतदान हे कोणाच्याही जाती धर्माच्या बाजूला नसेल तर ते निर्णायक असू शकेल. दलित बांधवांना किंवा आंबेडकरी जनतेला माझं सांगणं आहे की मराठवाडा विद्यापीठाचं नामांतरण होत असताना मराठवाडातल्या दलित बांधव हे विसरला का? त्याच्याही पलीकडे जाऊन मुस्लिम बांधवांना माझं आव्हान असेल, वरून मतं ज्या लोकांना तुम्ही दिली त्याच लोकांनी विशाळगड प्रकरण घेऊन आणलं. कोण होतं विशाळगड प्रकरणामध्ये? या प्रश्नाचं उत्तर बारकाईनं करावं या बांधवांनी. आमच्या ओबीसी बांधवाकडे कधीतरी तुम्ही बोट करा ना की तुम्ही असं वागला किंवा तुम्ही आमच्या विरोधात वागला. या महाराष्ट्रामध्ये ज्या जातीय दंगली झाल्या त्यामध्ये ओबीसीने कधी आमच्या मुस्लिम बांधवाबरोबर कधी दंगल केली का? ओबीसीचा तसा काही इतिहास आहे का? ओबीसीच्या एखाद्या नेत्याचं तसं वागणूक आहे का? त्यामुळं गावगाड्यामधल्या 18 पगड जाती, दीनदलित, मुस्लिम बांधवांनी एकत्रित यावं. हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागिरी नाही, कोणाची मक्तेदारी नाही, तर तुम्हा सगळ्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे. फक्त तुम्ही आम्ही अनऑर्गनाइज्ड आहोत, तुम्ही आम्ही पॉलिटिकली एकत्र येत नाही आहोत. त्याचा फायदा हे घेतात, यांनाच आपण निवडून देतो, ते एक शब्द बोलायला तुमच्या या प्रश्नावर तयार नाही. हे जागरण या महाराष्ट्रामध्ये निश्चित होईल. नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण पेटलेलं असतानाच मराठा ओबीसी वादामध्ये दलित मुस्लिमांची मतं महत्वाची आहेत. दलित मुस्लिमांनी येणाऱ्या काळामध्ये जातीयवाद्यांना रोखण्यासाठी नक्कीच विचार करून आपण कोणाला मतदान करत आहोत, सत्तेची चावी कोणाच्या हातात द्यायची हे नक्की ठरवून योग्य दिशेने जाणं गरजेचं आहे. धन्यवाद.